नमस्कार, केपी न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी आजची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी। कर्जमाफीबाबत सरकारने घेतला मोठा निर्णय। कोणत्या दोन अटी रद्द केल्या, कोणत्या शेतकऱ्यांना होणार थेट फायदा, पाहूयात सविस्तर। शेतकऱ्यांसाठी मोठी गुड न्यूज असून अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली आहे। कर्जमाफीबाबत दोन महत्त्वाच्या अटी त्यांनी रद्द केलेल्या आहेत। महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा असून कर्जमाफीच्या निर्णयामध्ये सरकारचा मोठा बदल झाला असून 50,000ची अट हटली असून पीक कर्जाची अटही रद्द झालेली आहे। आपल्या शेतकऱ्यांना महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेत लाभ मिळालेला नाही, त्यांना वगळलेला आहे। आतापर्यंतच्या योजनांमधली सगळ्यात मोठी योजना ही यावेळची कर्जमाफीची योजना आहे। महात्मा फुले कर्जमाफी योजनेतले जे लोक होते ज्यांना 50,000 रुपयापर्यंत आपण म्हटलं होतं, त्यांनाही 2 लाखापर्यंत कर्जमाफी आणि त्यासोबत 26-27चा जो नियम आहे तोही वगळण्यात येईल। 3 वर्षातले कुठलेही 2 वर्ष ज्यांनी रेग्युलर भरलेले आहेत ते सगळे लोक याकरता पात्र होतील। पुन्हा सांगतो, पहिल्यांदा राज्य सरकारने हा निर्णय घेतलाय, यापूर्वी कधीही असा निर्णय झालेला नाही। सगळ्यात मोठी योजना ही यावेळची कर्जमाफीची योजना आहे। महात्मा फुले कर्जमाफी योजनेतले जे लोक होते ज्यांना 50,000 रुपयापर्यंत आपण म्हटलं होतं, त्यांनाही 2 लाखापर्यंत कर्जमाफी आणि त्यासोबत 26-27चा जो नियम आहे तोही वगळण्यात येईल। 3 वर्षातले कुठलेही 2 वर्ष ज्यांनी रेग्युलर भरलेले आहेत ते सगळे लोक याकरता पात्र होतील। पुन्हा सांगतो, पहिल्यांदा राज्य सरकारने हा निर्णय घेतलाय, यापूर्वी कधीही असा निर्णय झालेला नाही। जी अट टाकण्यात आली होती ती सुद्धा काढणार असं जे घोषित केलं, मी मनापासून सर्व शेतकऱ्यांचे आभार व्यक्त करतो। ज्या ज्या लोकांनी आंदोलनाला पाठिंबा दिला त्यांचे आभार व्यक्त करतो, या सरकारचे आभार व्यक्त करतो आणि मुख्यमंत्री साहेबांचे सुद्धा आम्ही शेतकऱ्यांच्या वतीने त्या ठिकाणी आभार व्यक्त करतो। अंमलबजावणी त्यांना करावीच लागेल, कारण का काल अंतिम आठवड्याच्या प्रस्तावाची सुरुवात करत असताना ती सुरुवात करण्याची संधी मला मिळाली आणि त्याच्यामध्ये कर्जमाफीबद्दल आम्ही डिटेलमध्ये काही आकडे सांगितले। हे आकडे आम्ही परदेशी साहेबांपर्यंत सुद्धा त्यांच्या ऑफिसपर्यंत पाठवले होते। मुख्यमंत्री साहेबांबरोबर जी आंदोलन झाल्यानंतरची चर्चा त्याच्यामध्ये सुद्धा या गोष्टी सांगितल्या होत्या। सुरुवातीला अटी नाही आहेत, कुठल्याही अटीचा शेतकऱ्यांवर नुकसान होईल असं सरकार तिथं सांगत होतं, पण आम्ही सातत्याने हे विषय त्या ठिकाणी मांडल्यामुळे कुठेतरी सरकारला मान्य करावं लागलं। जर त्या अटींमुळे त्रासच होत नसेल तर मग सरकारने त्या अटी का काढल्यात, आता का काढाव्या लागल्या? कारण का शेतकऱ्यांकडनं मोठ्या प्रमाणात या बाबतीतली मागणी होत होती आणि जो GR काढला होता त्याच्यामुळे 70% शेतकऱ्यांना नुकसान होत होतं। त्यामुळे सरकारला शेवटी आपल्या सगळ्यांच्या मागण्या या मान्यच कराव्या लागल्या। हे बघा, खरं तर आमची अपेक्षा होती की GR काढत असताना सुरुवातीलाच हा GR बिना अटीचा पाहिजे होता। 2019ची अट नको होती। त्याच्याच बरोबर जे रेग्युलर असणारे शेतकरी आहेत त्यांना 26-27ची अट नको होती, पण तरी सुद्धा ती अट टाकण्यात आली। आणि मग आम्ही जेव्हा तिथं आंदोलन करत होतो तेव्हा मुख्यमंत्री साहेबांकडनं आणि सरकारकडनं असं सांगण्यात येत होतं, कुठल्याही अटीचा फटका शेतकऱ्याला बसणार नाही। पण मग आंदोलन आणि उपोषण केल्यामुळे त्यांना त्या गोष्टी मान्य कराव्या लागल्या आणि मग मान्य केल्यानंतर आम्ही आक्रमक पद्धतीने त्या गोष्टी मांडल्यानंतर आणि अनेक आमदारांनी हा मुद्दा मांडल्यानंतर हे सरकारला मान्य करावं लागलं। त्यामुळे मला हेच म्हणावं लागेल, ज्या लोकांच्या जनभावना आहेत, आम्ही केलेलं आंदोलन, अनेक आमदारांनी मांडलेल्या मुद्द्यामध्ये या सरकारला मान्य करावं लागलं आणि जो काही त्या ठिकाणी चर्चा झाली त्याच्यावर शेवटी मुख्यमंत्री साहेबांना या सगळ्या गोष्टींसमोर ह्या ज्या अडचणीत त्या समजून घेऊन हा निर्णय त्या ठिकाणी घ्यावा लागला।